मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या मतदारसंघात यायचं निमंत्रण दिले। मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेलं एक विधान आमदार खताळांच्या चांगलं जिव्हारी लागले। त्यामुळे त्यांनी थेट राज ठाकरेंना आपल्या मतदारसंघात बोलवले। नेमकं काय घडलंय बघूयात। संगमनेरला या, खताळांचं राज ठाकरेंना आवाहन। संगमनेर निकालावर राज ठाकरेंचं विधान चुकीच्या माहितीवर। घराणेशाहीला वैतागलेल्या जनतेनं थोरातांना पाडल्याचा दावा। राज ठाकरेंनी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात विधानसभा निवडणूक निकालावर अनेक सवाल उपस्थित केले। तेव्हा त्यांनी 7 वेळा आमदार झालेल्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचा कसा पराभव झाला यावर शंका उपस्थित केली। अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये, पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण। रोज रात्री बायकोला सांगता चिमटा काढ। बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले, 7 वेळा। ही 8वी टर्म होती त्यांची। 7 वेळा जो माणूस आमदार केला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो। राज ठाकरेंच्या याच विधानावर आता संगमनेरचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी आक्षेप घेतलाय। राज ठाकरेंनी चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य केल्याचं म्हणत त्यांनी थेट राज ठाकरेंना संगमनेर मतदारसंघात येण्याचं निमंत्रणच दिलंय। माझं तर त्यांना मी आज आवाहन केलंय का त्यांनी संगमनेरमध्ये येऊन या मायबाप जनतेने मला कसं निवडून दिलं, कसं प्रेम दिलं याची एकदा खात्री केली पाहिजे। ते आले तर त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 40 वर्षापासून आमच्या ज्या संगमनेर तालुक्यातील मायबाप जनता दादागिरी दहशत असेल, पाणी प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी पिचलेली होती। या घराणेशाहीला सुद्धा वैतागलेली होती। त्यामुळेच आणि त्यांनी हे वक्तव्य कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं असं मला वाटतंय। राज ठाकरेंनी शंका उपस्थित केल्यावर बाळासाहेब थोरातांनी त्याला दुजोरा दिलाय। पराभवाच्या कारणांचा शोध घेताना निवडणूक आयोगानं ही माहिती दिली नसल्याचा आक्षेप थोरातांनी घेतलाय। हे खरं आहे की मी 8 वेळेस विधानसभेमध्ये गेलो आणि 50,000च्या वर काय मताधिक्य माझं राहिलेलं आहे। यावेळेचा निकाल अनपेक्षित आमच्याकरता होता, कार्यकर्त्यांकरता होता, जनतेला सुद्धा अनपेक्षित वाटतोय तो, आणि महाराष्ट्राला तो साहजिकपणे वाटतो आहे। ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं माननीय राज ठाकरे यांनी उल्लेख केला असेल तर हे संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांच्या बाबतीत आहे। माझ्याच बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत आहे की दिसतं मतदान होताना वेगळं, घडलं मात्र वेगळं। मागील 8 विधानसभा निवडणुकीत तब्बल 40 वर्षांपासून बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते। मात्र या विधानसभेत शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळांनी थोरातांचा 10,560 मतांनी पराभव केला आणि ते राज्याच्या राजकारणातील जायंट किलर ठरले। मात्र महाविकास आघाडीपासून ते थेट आता राज ठाकरेंनीही विधानसभा निकालावर शंका उपस्थित केली आहे। मात्र संगमनेरमध्ये खरंच घराणेशाही विरोधात मतदान झाल्यानं थोरात हरले की खताळांचा करिश्मा चालला हे शोधण्यासाठी खताळांचं निमंत्रण राज ठाकरे स्वीकारतात का ते बघावं लागेल। कुणाल जमदाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, अहिल्यानगर।